आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करते. भाग 25. पोलिसांच्या गाडीतून उतरवून मल्हारला आत नेण्यात आलं. पोलिसांच्या मागे मुकाट्याने चालणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. त्याच्या मनात भीती नव्हती, पण एक प्रकारची बधिरता आली होती. त्याला एका खोलीत नेऊन एका लोखंडी बाकावर बसवण्यात आलं. त्याच्या खिशातला फोन, पाकिट आणि घड्याळ काढून एका ट्रेमध्ये जमा करण्यात आलं. समोर एक सिनियर ऑफिसर बसला होता. त्याने मल्हारचा पासपोर्ट आणि व्हिसाचे डिटेल्स चेक केले. मिस्टर सरदेसाई, ऑफिसरने कागदावरून नजर वर उचलत अत्यंत कडक आवाजात विचारलं, तुम्ही इटलीमध्ये स्टुडंट व्हिसा आणि टुरिस्ट पर्पजसाठी आला आहात, राईट? मल्हारने फक्त मान डोलावली. येस सर. तुम्हाला माहिती आहे का, एका महिलेचा पाठलाग करणं हा इटलीमध्ये किती गंभीर गुन्हा आहे? ऑफिसरने टेबलवर हात आपटला. त्या लेडीजने तुमच्यावर आरोप लावला आहे की तुम्ही तिच्या घरापर्यंत पोहोचलात आणि तिला बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न केलात. मल्हार शांत होता. त्याला स्वतःचा बचाव करायचा नव्हता, कारण तो जे काही बोलला असता ते शरयूच्या विरोधात गेलं असतं आणि त्याला ते करायचं नव्हतं. सर, ती माझी मैत्रीण आहे. आमचं फक्त भांडण झालं होतं. मला तिला त्रास द्यायचा नव्हता, मल्हारने अगदी हळू आवाजात सांगितलं. पण तसं पाहताना तर वाटलं नव्हतं, ऑफिसरने कडक शब्दात सांगितलं. हे पहा, ती स्पष्टपणे म्हणाली आहे की तिला तुमची भीती वाटते. याचा अर्थ काय? ऑफिसर खुर्चीतून उठला आणि मल्हारच्या जवळ आला. मल्हार शांत होता. तो काय बोलणार होता शरयू विरोधात? सर, जस्ट मिसअंडरस्टँडिंग आहेत. ती चिडली आहे म्हणून असं बोलली असेल. ऐका मिस्टर सरदेसाई, तुमचा रेकॉर्ड आत्तापर्यंतचा क्लीन दिसत आहे आणि ही तुमची पहिलीच तक्रार आहे, म्हणून आम्ही तुम्हाला अटक करून कोर्टात उभा करत नाही आहोत. पण ऑफिसरचा आवाज धमकीवजा झाला. ही तुम्हाला फायनल वॉर्निंग समजा. आम्ही तुम्हाला एक रिस्ट्रेनिंग ऑर्डर देत आहोत. जर पुन्हा त्या मुलीने तुमची तक्रार केली किंवा तुम्ही तिच्या घराच्या आसपासही दिसलात तर तुम्हाला थेट अटक होईल आणि त्यानंतर तुमचा व्हिसा रद्द करून तुम्हाला कायमचं देशाबाहेर हाकलं जाईल. समजलं? समजलं. मल्हारने मान खाली घातली. त्यांनी त्याला एका कागदावर सही करायला लावली. स्टे अवे फ्रॉम हर होम असं त्यात लिहिलं होतं. मल्हारने सही केली आणि काही तासांच्या प्रक्रियेनंतर त्याला सोडण्यात आलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर पडताना रात्र झाली होती. रोमची हवा आणखीनच थंड झाली होती. आजचं कॉलेज या प्रकरणामुळे बुडलेलं. मल्हारने आपलं जॅकेट सावरलं. त्याच्या हातातल्या त्या वॉर्निंग कॉपीवर एक नजर टाकली आणि ती खिशात सारली. तुझ्यासाठी आणखी कुठे कुठे जाणार आहे आणि काय काय करणार आहे मला माहीत नाही शरयू, बट डोंट वरी. मला राग नाही आलाय. हे असं वागून एक क्षणाला तरी तुला माझी दया येईल. कदाचित माफही करशील. मी त्या दिवसाची वाट पाहीन. समोरच्या अंधाऱ्या रस्त्याकडे बघत त्याने एक कडवट पण जिद्दी हसू चेहऱ्यावर आणलं. त्याने त्या कागदाकडे पाहिलं. वॉर्निंग दिली आहे मला त्यांनी. तो स्वतःशीच पुटपुटत हसला. काय यार शरयू, चक्क पोलिसांसमोर माझ्या विरोधात बोललीस. इतका द्वेष. मी समजू शकतो, पण तुला वाटतं का या एका कागदाने आणि पोलिसांच्या भीतीने मी पळून जाईन? गालात हसू आणि डोळ्यात तीच आस आणि हतबल मन. त्याच्या मनात एवढं होऊनही शरयूबद्दल थोडाही राग येत नव्हता. प्रचंड दुखावलेल्या तिला हील करणं खायचं काम नक्कीच असणार नव्हतं. नाऊ, पोलिसांनी सांगितलंय तुला त्रास देऊ नकोस, तुझ्या घराच्या आसपास भटकू नकोस, आणि तेच तर शक्य नाही आहे ना यार. पण आता इथून भारतात हकलपट्टी होणं हे देखील परवडणारं नाही आहे मला. ठीक आहे, मी कायद्याचा मान राखेन. मी तुझ्या दारात येऊन उभा नाही राहणार, पण यार तुला मनवायला आलोय मी.
असं नाही ना जाऊ शकत तुझी माफी मिळवल्याशिवाय. त्याशिवाय माझं मनही तर शांत होणार नाही आहे. एव्हाना समोरून जाणारी टॅक्सी त्याने थांबवली आणि तो ॲड्रेस सांगत गाडीत बसला. गाडीत बसताना त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक निश्चयी चमक होती. आजचा संपूर्ण दिवस शरयूचा आणि पोलिसांचा होता, पण उद्याची सकाळ पुन्हा एकदा मल्हारची असणार होती. रोम युनिव्हर्सिटी 2 दिवसानंतर. कॉलेज सुरू होऊन 2 दिवस उलटले होते. रोम युनिव्हर्सिटीचं ते भव्य कॅम्पस, जगभरातून आलेले विद्यार्थी आणि हवेत असलेला तो एक प्रकारचा मोकळेपणा, या कशाचाही मल्हारच्या मनावर काडी मात्र परिणाम झाला नव्हता. वर्गात प्रोफेसर सस्टेनेबल अर्बन प्लॅनिंगवर लेक्चर देत होते. मल्हार पहिल्या बाकावर नाही, पण अशा ठिकाणी बसला होता जिथून त्याला सगळं स्पष्ट ऐकू येईल. त्याचे डोळे प्रोफेसरवर आणि व्हाईट बोर्डवर खिळले होते. तो एकाग्रतेने लेक्चर ऐकत होता आणि आपल्या नोटपॅडमध्ये महत्त्वाचे मुद्दे टिपून घेत होता. त्याच्या आजूबाजूचे काही विद्यार्थी कुजबुजत होते, काहींचं लक्ष बाहेर होतं, पण मल्हारचं संपूर्ण लक्ष विषयावर होतं. त्याला माहिती होतं की या कोर्सचा उपयोग त्याला भारतातल्या त्याच्या कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये करायचा आहे. त्याच्यासाठी ही फक्त ट्रिप नव्हती, ती एक गुंतवणूक होती. लेक्चर संपल्यावरही तो प्रोफेसरना जाऊन भेटला. सर, मगाशी तुम्ही जो पॉईंट सांगितला त्यावर मला थोडी चर्चा करायची होती. त्याच्या चेहऱ्यावर कामाची गंभीरता आणि विषयाची समज दिसत होती. तो प्रेमात पडलेला होता, पण म्हणून तो आपली जबाबदारी विसरलेला नव्हता. मात्र कॉलेज गेटच्या बाहेर पडताच त्याचा विद्यार्थी आणि बिझनेसमनचा रोल संपायचा आणि तिथे मल्हार जागा व्हायचा, ज्याला आता उद्याच्या रविवारची ओढ लागली होती. लेक्चर संपलं तसं मल्हारची पावलं वेगाने लायब्ररीच्या दिशेने पडू लागली. लायब्ररीत जाऊन काही संदर्भ ग्रंथ शोधायचे होते, त्यामुळे तो कॉरिडॉरमधून वेगाने चालत होता. एवढ्यात एक्सक्यूज मी, मागून आलेल्या एका आवाजाने तो थांबला. त्याने वळून पाहिलं. समोर एक मुलगी उभी होती, आन्या. ती त्याच्याच क्लासमधली होती. दिसायला देखणी, मॉडर्न आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास. गेल्या 2 दिवसापासून तिची नजर या गंभीर भारतीय मुलावर होती, जो कोणाशीच बोलत नव्हता. ती धावतच त्याच्याजवळ आली. हे हाय, मी आन्या, आपण एकाच क्लासमध्ये आहोत. ती हसून श्वास सावरत म्हणाली, तू मघाशी प्रोफेसरना जे प्रश्न विचारले ते खूप इंटरेस्टिंग होते. यू आर फ्रॉम इंडिया, राईट? मल्हारने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत ना कुतूहल होतं ना स्वारस्य. येस. त्याने हात मिळवला नाही, पण फक्त मान डोलावली. मी मल्हार. नाईस टू मीट यू मल्हार. खरं तर आम्ही काही फ्रेंड्स आता कॉफीसाठी बाहेर जातोय. तुला जॉईन व्हायला आवडेल. रूममध्ये नवीन असशील तर आम्ही तुला कॅम्पसही दाखवू. तिने मैत्रीचा हात पुढे केला. मल्हारने घड्याळात पाहिलं. त्याला यात वेळ घालवण्यात काहीच रस नव्हता. थँक्स, पण मला लायब्ररीत काम आहे. त्याचा आवाज रुक्ष होता. कम ऑन, इतका काय सिरियसनेस? थोडा वेळ तर काढू शकतोसच ना. आन्याने हट्ट केला. तिला सवय नव्हती की कोणी मुलाने तिला असं टाळावं. ती थोडी त्याच्या जवळ सरकली. आणि तसंही रोममध्ये एकटं राहण्यापेक्षा फ्रेंड्ससोबत जास्त मजा येते. मल्हार एक पाऊल मागे सरकला. त्याने तिच्या डोळ्यात थेट पाहिलं. सॉरी आन्या, मी इथं फ्रेंड्स बनवायला किंवा मजा करायला आलेलो नाही आहे. मला माझं काम महत्त्वाचं आहे, सो प्लीज डोंट माइंड. इतकंच बोलून उत्तराची वाट न पाहता तो पाठ फिरून लायब्ररीच्या दिशेने निघून गेला. आन्या तिथंच उभी राहिली. तिला थोडं अपमानित वाटलं, पण त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य वाटलं. बापरे, केवढा हा ॲटिट्यूड! नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे याच्यात. ती पुटपुटली आणि खांदे उडवून आपल्या ग्रुपकडे निघून गेली. मल्हारला मात्र याची पर्वा नव्हती. त्याने मागे वळूनही पाहिलं नाही. त्याला ओढ होती ती उद्याच्या रविवारची. रोमची सकाळ आज नेहमीपेक्षा जास्त धोक्याची होती. मल्हार आपल्या नवीन अपार्टमेंटच्या खाली कोपऱ्यावर एका बेकरीच्या आडोशाला उभा होता. जॅकेटची कॉलर वर केलेली आणि डोळ्यावर टोपी ओढलेली त्याची नजर समोरच्या रस्त्यावर व्हिला रोमानोच्या गेटवर गरुडासारखी खिळली होती. 9:20 झाले. गेट उघडलं आणि ती बाहेर आली. हो, तीच शरयू. हलक्या निळ्या रंगाचं जॅकेट, पाठीवर स्केटिंगची सॅक आणि कानाला हेडफोन्स. पावलं टाकत बसस्टॉपच्या दिशेने निघालेल्या शरयूला शांतपणे पाहताना मल्हारच्या एकदम लक्षात आलं, किती बदललेलं तिनं स्वतःला.
बस त्याच्या एका सांगण्यावरून इतकं प्रेम त्याला गहिवरून आलं. त्याला पुन्हा अपराधी वाटलं. आज साधीच दिसत होती ती, तरीही सुंदर वाटत होती. मल्हारच्या चेहऱ्यावर नकळत एक हसू उमटलं. 2 दिवसांच्या बेचैनीनंतर तिला पाहिल्यावर जो थंडावा मिळाला होता तो आज त्याला मिळत होता. ती नेहमीप्रमाणे चालत बस स्टॉपवर गेली आणि तोही तिच्या मागोमाग तिथे पोहोचला. तिला तो दिसला तसा तिचा हार्टबीट स्किप झाला. काळ्या रंगाचं जॅकेट, डोक्यावर टोपी आणि दोन्ही हात खिशात. तो तिच्याकडेच एकटक पाहत होता, पण त्याच्या जागीच स्थिर होता. शरयूच्या अंगावरून सरसरून काटा आला. तिचे पाय जिथल्या तिथे थबकले. तिने नजर तिकडे वळवली. ओ, हा इथंही आलाय. याला पोलिसांची भीती वाटत नाही का? मनाशी म्हणत ती सावध झाली. तिने आपली बॅग घट्ट पकडली. तेवढ्यात निळ्या रंगाची बस आली. शरयूने एक क्षण विचार केला, बसू की नको, पण पळून जाण्यात काय अर्थ होता. ती वेगाने पुढे झाली आणि बसमध्ये चढली. तिने खिडकीची सीट पकडली आणि लगेच बाहेर पाहिलं तर मल्हार त्याच बसमध्ये पाठीमागून चढत असल्याचं तिला दिसलं. शरयूचं अंग शहारलं. हा माझ्याच बसमध्ये का चढतोय? ती सावध झाली. जणू कोणीतरी आपल्यावर वॉच ठेवतंय असंच तिला वाटलं. पण तो अगदी अंतर राखून होता आणि काही बोललाही नव्हता. त्यामुळे तिला गप्प राहणं भाग होतं. तिच्या मागच्याच सीटवर जाऊन तो बसला आणि तिच्यानंतरच त्याचं तिकीट काढलं, कारण त्याशिवाय त्याला कसं कळणार होतं नेमकं कुठं जायचंय. त्याची नजर आता पाठमोऱ्या शरयूवर स्थिरावली, जी अस्वस्थतेत विनाकारण तिच्या केसांच्या बटा वारंवार मागे सारत होती. ती त्याला पाहून अस्वस्थ झालीये त्यालाही लगेच कळत होतं. ती खरं तर दूर होती, अंतरानेही आणि मनानेही, पण तिच्यासोबत प्रवास करतोय हे सुखच आज त्याच्यासाठी पुरेसं होतं. बस सुरू झाली आणि रस्ता मागे पडू लागला. शरयूला मात्र सतत वाटत होतं की तो तिच्याकडेच बघतोय आणि हाच विचार त्या थंडीत तिच्या अंगावरही शिरशिरी आणत होता. तिने हळूच हेडफोन बाजूला केला आणि साशंक नजरेने मागे वळून पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले. बसच्या त्या गर्दीत तिच्या मागच्याच सीटवर तो होता. तिने पटकन पुढे नजर वळवली, तेव्हा गडबडून पाहताना त्याच्याशी झालेली नजरानजर. एक क्षणभर तिला स्वतःचाच राग आला. तिने हलकत स्वतःच्या डोक्यात मारलं. ती स्वतःवरच चिडली होती. शिट, मी का बघते त्याच्याकडे? मला काय करायचंय? तो हसतोय की रडतोय? इग्नोर शरयू, जस्ट इग्नोर हिम. तिने डोळे घट्ट मिटले आणि कानाला हेडफोन्स लावले. गाण्यांचा आवाज वाढवला जेणेकरून मनातला गोंधळ शांत होईल. पण गाण्यांच्या त्या मोठ्या आवाजातही तिला तिच्या मागे बसलेल्या मल्हारची शांतता ऐकू येत होती. बस वेगाने धावत होती. सकाळचं कोवळं ऊन खिडकीतून आत येत होतं. वाऱ्याच्या झोताने शरयूच्या केसांची एक बट वारंवार तिच्या गालावर येत होती आणि ती बट कानामागे सारत होती. हे बघताना मागच्या सीटवर बसलेल्या मल्हारच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच समाधान होतं. याआधीही तिला माहिती नसताना त्याने तिचा पाठलाग केला नव्हता का? पण तेव्हा ती अनभिज्ञ होती. आजही मल्हार तिचा पाठलाग करत होता, पण यावेळी ती त्याला नव्याने कळत होती. आणि तिचं आजूबाजूला असणं, जे तो ती जवळ असताना डावलायचा, तेच आज मनापासून स्वीकारत होता. कारण प्रेम आधीपासूनच होतं तिच्यावर. बस त्याला त्याची जाणीव नव्हती. ती सुडाच्या अग्नीखाली दबून गेली होती आणि आज ती नव्याने निर्माण होणारी प्रेमाची जाणीव तो फक्त स्वीकारत नव्हता, तर तो ती जगत होता. आज ती त्याच्यामुळे नर्वस होती हे त्याला कळत होतं, पण त्याला फक्त तिला डोळे भरून बघायचं होतं. आजूबाजूला पोलीस नाहीत, अनिश नाही, जगाची कटकट नाही, फक्त ती आणि तो. 40 मिनिटांचा तो प्रवास मल्हारसाठी तो एक सुखद अनुभव होता, जिथं तो तिला डोळ्यात साठवून घेऊ शकत होता. आणि शरयूसाठी मात्र ती एक शिक्षा होती, जिथं तिला मल्हारचं हे नवीन शांत रूप समजून घेणं कठीण जात होतं. बस थांबली. एक्सेल आईस एरेनाचा स्टॉप आला. शरयू दचकली. तिने घाईघाईने बॅग घेतली आणि ती उतरली. उतरताना तिने ओझरतच पुन्हा मागे पाहिलं. मल्हारही उठला होता आणि तो तिच्या मागच्या 2 माणसांमागे असावा. ती खाली उतरली आणि रिंगच्या गेटकडे भरभर पावलं टाकत निघाली, तर ती ओळखीची 2 पावलं तिच्याच मागे येत आहेत या आभासाने ती आता जरा रागातच मागे वळली. आजचा भाग इथे संपलेला आहे.
शर्यू आता मल्हारला काहीतरी सुनावेल का? बघूया काय होतंय. त्या दोघांचं काहीतरी बोलणं होतंय का जाणून घेण्यासाठी ऐकत रहा साध तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.